हॅलो मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे पॅटर्न ब्लाऊज एकदम परफेक्ट पद्धतीनं कसं कटिंग करायचं, त्याची सोपी पद्धत दाखवणार आहे। कारण याचा गळा ते मोठा असतो, आपल्याला कसं कटिंग करायचं हे व्यवस्थित नाही समजत। हाताची उंची पण मला जास्त ठेवायची, इथं कमी दिलेले। तर आपण ह्या ब्लाऊजची कटिंग बघूया। आता मी इथं अगोदर आपण अस्तर कटिंग करून घेऊया। अस्तर इथं स्क्रीनवर मी पूर्ण मेजरमेंट दिले। ब्लाऊजचं पूर्ण उंची 13, छाती 36 आहे, कमर 32 आहे, शोल्डर 5, मुंडा 5.5, पुढचा गळा 5.5, मागचा गळा 8.5, हाताची उंची 9 आणि हाताची रुंदी 5.5। तर पूर्ण उंची 12 आहे। आपला कमी उंचीचा ब्लाऊज आहे, 12 + 1 इंच 13ला आपण मार्किंग करून घेऊया उंचीला। तिकडच्या साईडला मी लगेच 5.5ला आपण मुंडा मार्किंग करून घेतला। चॉकनी रेषा ओढून घेऊया। कॉटनचा अस्तर आहे, धुवून मी इस्त्री करून घेतले। शोल्डर आपण 5 इंचाला मार्किंग केली, गळा रुंदी लगेच 2 इंच घेतली, मुंडा आपण 5.5 घेतला त्या साईडला, ह्या साईडला पण 5.5, खाली पण आपण 5 इंच शोल्डर आहे का व्यवस्थित खालच्या साईडला पण बघून घेऊया, म्हणजे काय होईल कमी जास्त नाही होणार। आता आपला 36चा ब्लाऊज आहे, 9 इंच + 1.5 इंच शिलाई मार्जिन। तुम्हाला 2 ठेवायचे तर तुम्ही जर जास्त मार्जिन ठेवायचे असेल तर तुम्ही 2 पण ठेवू शकता। आता इथं बॉक्स बनवून घेतला मुंड्याचा मी। इथं आपली पूर्ण उंची, शोल्डर, मुंडा आणि शिलाई मार्जिन घेऊन झाले। आता आपण 1.5 इंचावर इथं मुंड्याला, मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण 1.5 इंचावर घेऊया। मागच्या मुंड्याचा आकार देत असताना 1/2 इंच खालच्या साईडला घ्यायचं, त्याच्यामुळं काय होईल आपला मुंडा व्यवस्थित बसतो। आता पाठीमागचा गळा 8.5 आहे, तर आपण 9 इंचावर मार्किंग करायचं, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाते। आपण हा गळा आता कट करणार नाही, कारण तो ब्लाऊज वेगळ्या गळ्याचा, डीप गळ्याचा आहे, तर आपण जेव्हा शिवतो त्यावेळेस हा गळा कटिंग करूया। आता मागचा भाग कटिंग करून झाला, तोच भाग आपण पुढच्या साईडला ठेवून घेऊया। इथं मी रुंदीमध्ये मागच्या भागापेक्षा अर्धा-पावणा इंच एक्स्ट्रा घेतले, कारण आपला हा साधा ब्लाऊज आहे, टेक्समध्ये आणि पुढं काच बटनच्या पट्टीच्या इथं जातं, त्याच्यापेक्षा मागच्या भागापेक्षा 1 इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्या। उंचीमध्ये पण 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 2 जागी आपण 1-1 इंच वाढवून घ्यायचं। उंचीच्या जागी मी लाईन मारून घेतली, मुंड्याच्या जागी आणि शोल्डरच्या जागी मार्किंग करून घेतले। आपला मुंडा 5.5 आहे, तिथं खालच्या साईडला 5.5ला व्यवस्थित इथं मार्किंग करून घेतली। आता आपण ह्या साईडला पण गळा रुंदी 2 इंच घेऊया, 3 इंच आपलं शोल्डरची पट्टी असेल। 5.5 इकडच्या साईडला पण मुंड्याला मार्किंग करून रेषा ओढून घेऊया। इथं पण आपलं 5 आहे का बघितलं मी। आता आपण पुढच्या भागाला मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करूया। इथं आपण चेस्टच्या मेजरमेंटनुसार मार्किंग केली, पुढे शिलाई मार्जिन घेऊन मुंड्याचा आकार दिला। पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार देत असताना हलका 1/2 इंच मधल्या साईडनं द्यायचा। आता आपण क्रॉस पट्टी आपली 2.5 इंचाची घेऊया। आपला हा ब्लाऊज कमी उंचीचा आहे, आपल्या ब्लाऊजची तयार उंची 12 आहे, मागच्या भागासाठी 13, तर पुढच्या भागासाठी 14 इंच घेतले मी। आता 2.5 इंचाला आपण दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं। आता इथं सरळ रेषा ओढून घेऊया चॉकनं। इथं अर्धा किंवा पावणा इंच घेऊन तुम्ही क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा। आपला हा 36चा ब्लाऊज आहे, तर इथं 3.5 इंचावर मार्किंग करून क्रॉस पट्टीचा आकार देऊया। आता आपला क्रॉस पट्टी घेऊन झाली, पुढचा गळा आपला 5.5 आहे, तर इथं 6ला मार्किंग करून मी लाईन मारून घेतली। शोल्डरच्या सेंटरमध्ये आलं का बघायचं। मधली टेक्स आपण 1 किंवा 1 इंचाची घेऊया, इकडच्या आपण अर्धा किंवा 1/2 इंचाच्या घ्यायचं। इथं खालून 2 इंचावर मार्किंग करून साईडची टेक्ससाठी मार्किंग करून घेतली। अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज आखून झालाय। काय समजत नसलं तर कमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता चॉकनी खालच्या साईडला पण मी टेक्सच्या जागी मार्किंग करून घेते, आणि छोटे छोटे कट मारला तर काय होईल दोन्ही साईडच्या आपल्या टेक्स सेम जागी येतील। आता हा शोल्डरच्या मुंड्याच्या इथला कपडा आहे, त्याच्या आपण हुकासाठी आणि आईसाठी पट्टी काढून घेऊया। दोन्ही पट्ट्या काढून झाल्या आपल्या। आता आपण बाहीची कटिंग करूया। बाहीची उंची आपली 9 इंच आहे,
भाईची रुंदी हा छातीचा चौथा भाग घ्यायचा. छातीचा चौथा भाग घेतो 9 इंच, उंची 9 इंच, तर आपण 10 इंच उंची घेऊया. 10 इंचाला इथं मार्किंग करून घेतली मी. भाई 4 फोल्ड डबल फोल्ड केलेली आहे, म्हणजे 2 भाईचे घडी घालून घेतलेली आहे. ह्या साईडला पण 10 इंचाला मार्किंग करून घेऊ. इथं 3.5 इंच मी खाली शोल्डर डाऊन करून घेतलं. आपण 8.5 भाईचा चौथा भाग, त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करतो. हे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर 2 घेतलं तर पूर्ण छातीचा चौथा भाग आपण घेऊ शकता. छातीच्या चौथा भागामधून अर्धा इंच मायनस करून घेतो. मुंडा आपला 5.5 आहे, तर 5.5ला मार्किंग करून घेतली. तुम्हाला भाईचा डिटेल व्हिडिओ बघायचा असला तर माझ्या चॅनलवर नक्की बघा. आता आपली भाई कटिंग करून झाले. सेंटरला कट मारून पुढचा भाग आपण कट करून घेऊया. आता आपण हे भाई साईडला ठेवून घेऊ. आता बघा आपल्या ब्लाऊजवर भाईचं पॅटर्न दिलेलं आहे. हा पैठणी साडीतला ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने ठेवून बघायचं आपली भाई कुठं किती कमी जास्त होते. आता खालच्या साईडला आपल्याला कपडा कमी, आपल्या भाईची उंची ह्या दिलेल्या पॅटर्नपेक्षा जास्त आहे, तर खालच्या साईडला आपण शिलाई मार्जिनमध्ये जाईल जिथं जेवढा इथं कपडा बसेल तेवढा आपण खालच्या साईडला घेऊन वरच्या साईडला थोडं घ्यायचं. आता हे दोन्ही भाई फोल्ड ठेवले अशा पद्धतीने, त्याच्यावरचीच भाई त्या साईडला ठेवली, कारण आपल्या दोन्ही भाई एक साईडच्या व्हायची नाही ह्याची काळजी घ्यायचं. व्यवस्थित दोन्ही भाई विरुद्ध पाहिजे, म्हणजे दोन्ही भाई डावी आणि उजवी साईडचे व्यवस्थित येतील. जर तुम्ही एका साईडनं ठेवून कटिंग केला तर तुमचे दोन्ही साईडची भाई एकाच साईडची दोन्ही भाया होऊन जातील. आता मी हा भाग भाईचा कट करून घेतला, त्या साईडचा पण आपण अशाच पद्धतीनं कटिंग करून घेऊया. आता दोन्ही भायाची आपले कटिंग करून झाले. हा बॅक पॅटर्न आहे, मागचा भाग आहे. आपण ह्याला शिवते वेळेस आपल्या ह्याचा गळा खूप मोठा आहे, तर आपण अगोदर शिवून मग नंतर कटिंग करायला पाहिजे पाठीमागच्या भागाची. आता पुढच्या भागाची आपण कटिंग करून घेऊया. गळ्याची डिझाईन दोन्ही साईडची सेम एकावर एक येते का बघून व्यवस्थित पिन लावून घ्या. नवीन असाल तुम्हाला जमत नसेल, कपडा निसरतो त्याच्यासाठी पिन लावलं तर आपलं कपडा निसरणार नाही. अशा पद्धतीनं पुढचा भाग गळ्याची डिझाईन आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं, कारण आपण तिथं शिलाई करणार असतो. जर आपण गळ्याच्या डिझाईनवर करेक्ट ठेवून घेतलं तर आपली डिझाईन मग शिवण्यामध्ये जाईल. अशा पद्धतीनं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. आता आपण खाली क्रॉस पट्टी असंच कटिंग करूया. फिटिंगच्या साईडनं कटिंग केली. कटिंग करताना कुठं कमी जास्त झालं नाही, आपला कपडा सरकणार नाही याची काळजी घ्यायची. आता मी क्रॉस पट्टी कटिंग करून घेतले. मुंड्याच्या इकडचा पण जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतला. गळ्याच्या इथून उभा कट केला. गळ्याच्या साईडचा पुढचा कटिंग करून नाही घेतला, कारण आपण शिवते वेळेस ॲडजस्ट करू. शिवल्यानंतर मग कटिंग करूया. आता पुढचा भाग क्रॉस पट्टी भाईची कटिंग झाली. पाठीमागचा भाग आपण शिवते वेळेस नंतर कटिंग करू. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद.